नमस्कार, मी हनुमंत पेडकर. मी सुरेखा पेडकर. आपले सर्वांचे फूडी आणि ॲडव्हेंचर चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आज आम्ही आता लवकरच आपल्याकडे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्या निमित्ताने काही म्हणजे उकडीचे मोदक याची एक रेसिपी शेअर करणार आहोत. तर या उकडीचे मोदकसाठी लागणारे पूर्ण साहित्य हे सर्व काढून ठेवलेले आहे. इथं आहे सर्व साहित्य असं. तर मी तुम्हाला ते दाखवतो सगळी. आपल्याला 2 वाट्या खवलेले नारळ, 1 वाटी गूळ, आपल्याला पारी बनवण्यासाठी 2 वाट्या तांदळाचं पीठ लागणार आहे, थोडंसं मीठ, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध आणि सारणामध्ये घालण्यासाठी वेलची पावडर, थोडे ड्रायफ्रूट आणि खसखस, थोडंसं तूप आणि थोडीशी केशर. आता आपण गॅस चालू करूया. थोडं गरम झालं की तूप घालणार आहोत थोडंसं. आपण तूप ह्याच्यात 2 टेबलस्पून घातलेलं आहे. आता ह्याच्यात नारळाचा खवलेला नारळ घालूयात, 2 वाट्या. आता आपण तुपामध्ये नारळ टाकून घेतलेला होता, तो आता जरा मिक्स झालेला आहे. आता आपण घालणार आहोत गूळ. 1 वाटी गूळ घालत आहे. गूळ घातल्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचा. आपण जे आता सारंज बनवतोय त्याच्यात आपण साखर नाही का घालू शकत? घालू शकता, पण गूळ घातल्याने गुळाचेच करतात शक्यतो सगळे. गुळाची आणि टेस्ट खूप छान लागते नाही का. तर हे आपला गूळ चांगला आता मिक्स झालेला आहे याच्यात, खोबऱ्याच्या ह्याच्यात. आता त्याच्यात आपण टाकणार आहोत खसखस, 1 स्पून खसखस टाकायची, थोडे ड्रायफ्रूट टाकायचे. ते खसखस मी थोडी भाजून घेतलेली होती आधी. आणि वेलची पावडर थोडं उशिराच घालायची, म्हणजे त्याचा स्मेल थोडं परतत आलं की घालायची, त्याचा स्मेल चांगला येतो नाही का. खूप घालायची. आता आपण वेलची पावडर घालत आहोत. किती छान कलर आलेला आहे ह्याला. आणि थोडी केशर घालणार आहे मी ह्याच्यात. केशरने पण छान कलर येतो त्याला नाही का, आणि वास पण छान येतो. आता हा चांगलं परतून झालेलं आहे आपलं. आता आपण हे थंड होण्यासाठी साईडला ठेवणार आहोत आणि त्याचं आपण तांदळाच्या पिठाचं उकड काढून घेऊयात. हे आता सारण झालेलं आहे तयार. आता आपण ते थोडं थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि तोपर्यंत मग याची उकड काढून घेतोय. आपण आता 1 वाटी पाणी घालूयात आणि 1 वाटी दूध घालणार आहोत. उकड काढणार आणि थोडंसं मीठ घालणार आहोत आपण त्याच्यात. आणि 1 स्पून तूप घालणार आहोत. मी पहिल्यांदाच असं व्हिडिओमध्ये बोलत आहे. कसं बोलतोय काय माहित नाही, पण अजून आम्हाला सवय नाही का व्हिडिओ बनवायची, पण आता सुरुवात केलेली आहे आम्ही. तसं जर पाहिलं तर हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. म्हणजे रेसिपीसाठी पहिलाच एक गणपती बाप्पाच्या नावानं म्हणलं चला एक पहिलं सुरुवात व्हिडिओला करू. त्याच्यामुळे कुठं चूक वगैरे वाटत असेल तरी सांभाळून घ्या.
आणि तुम्हाला व्हिडिओ पण कसा वाटतो ते पण जरूर अगदी कॉमेंट करून सांगा. म्हणजे पुढच्या वेळी आमच्या जर काही अशा चूक होत असतील तर आम्हाला त्या पण सुधारता येतील. आणि इथून पुढे असेच आम्ही छोटे छोटे एक रेसिपी आणि थोडं ट्रॅव्हल पण करणार आहोत. तर ते पण म्हणजे तुम्हाला पाहता येतील आणि थोडा आमचा पण अनुभव तुम्हाला त्याच्याबरोबर शेअर करता येतील. आता याला दूध आणि पाणी घातलं होतं, त्याला उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याच्यात तांदळाची पिठी 2 वाट्या पिठी घालणार आहोत ह्याच्यात. आणि हे स्पूनने हलवण्यापेक्षा बेलण्याने हलवायचं, म्हणजे चांगलं मिक्स होतं नाही का. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला आपण एक 5 मिनिटाची वाफ देणार आहोत. गॅस कमीच ठेवायचा. नंतर सगळं मिक्स करून झालं की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. ह्याच्यात लागलेलं काढून घ्यायचं. बघा काहीतरी राहतंय का ह्याच्यात. आणि आपण आता झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफवण्यासाठी, वाफ येण्यासाठी ठेवून देणार आहोत. असं 5 मिनिट झालेलं आहे आपण झाकून ठेवलेलं. पीठ टाकलं की एक 2 मिनिटांनीच गॅस बंद करून असं 5 मिनिटं झाकून ठेवायचं. असं पीठ होतं नाही का, उकड त्याची. आणि हे आता आपण चांगले मळून घेणार आहोत. एक जीव त्याचा करायचा असा नाही का, म्हणजे आपली पारी खूप छान होते. आता आपण मळून घेणार आहोत. हे गरम असतानाच करायचं थोडं. आता मी ताटात काढून घेते. अशी उकड आपली तयार झालेली आहे. मी आता हे एक कापड घेतलेलं आहे, बागायतदार असतो व्हाईट कापड, त्याच्यात मी आता टाकून घेणार आहे नाही का. त्याने असं थोडं गरम असते ना, तर ते मळले जाते नाही का त्याच्यात. चांगलं काढून घेणार सगळं. पकडायचं ह्याला चांगलं. आणि कसं छान असं मळलं जातं नाही का ह्याच्यात. गरम पण लागत नाही तुम्हाला ते. असं थोडं एक जीव त्याचा करून घ्यायचा नाही का. हे गरम असतानाच मळायचं का? हा, हे थोडं कोमटच पाहिजे, मग ते चांगलं मळलं जातं नाही का. थंड झाल्यानंतर मग ते सॉफ्ट पण होणार नाही परत. सॉफ्ट होत नाही, म्हणून ते थोडं गरम असतानाच तेच वापरते नाही का. हे बघा किती छान दिसतंय. लगेचच झालं का नाही, एक असा एक होणार नाही का. आणि मग हाताने मळली तरी चालते. बघा किती छान झालंय. तुम्हाला पण आयडिया आली असेल. आता तुम्ही पण असंच करा नाही का. आणि ह्याला पण काय राहत नाही तसं. नंतर मग मी ह्याच्यासाठीच वापरते नाही काय. सगळं निघलंय ह्याचा. हेच कापड तुम्ही दह्याचा चक्का बनवायसाठी पण वापरू शकता. हा ना. ह्याच्यात मस्त दही बांधून ठेवायचं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मस्तपैकी त्याच्यातलं पाणी निघून गेलं की त्याचा तुम्हाला चक्का होतो. चक्का तर खूप छान होतो. आता आम्ही इकडे राहतोय तर आम्हाला म्हणजे नाही का श्रीखंड वगैरे काय मिळत नाही, आम्हाला चक्काच बनवावा लागतो. आम्ही चक्का बनवत असतो नाही का. असं आता मळून झालेलं आहे, तरी पण थोडस तूप लावणार आहे मी त्याला. अजून तो सॉफ्ट होतो नाही का. थोडं अजून मळून घ्यायचा जरा नाही का. हे चांगलं पीठ मळलं गेलं तरच छान होतात मोदक नाही का. असं तूप लावणार आणि परत मळून घ्यायचं.
सॉफ्ट करून घ्यायचा डो. बघा किती छान झालेला आहे. असं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण ह्याला आता झाकून ठेवणार आहोत नाही का. 10 मिनिटं झाकून ठेवलं तरी चालतं. चांगले झाले. आणि तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं कोमट पाणी घेऊन पण हे मळू शकता. थोडंसं नाही का. मला तर लागलं नाहीये. मी फक्त तूप लावूनच हा गोळा तयार केलेला आहे. बघा कसा झालाय हा. असं हाताला पण चिकटत नाहीये ते. आता ह्याला मी झाकून पेपरने थोडा रॅप करून ठेवणार आहे. म्हणजे सुकणार नाही आपला नाही का तो. आपण हा असाच थोड्या वेळ 10 मिनिट दुसरी तयारी करेपर्यंत ठेवत आहोत. असं पीठ सॉफ्ट झालंय. आता असं चोळून घ्यायचं चांगलं आणि त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या. जेवढा तुम्हाला केवढा मोठा करायचा आहे तेवढा गोळ्या अशा बनवून घ्यायच्या. चांगला चोळून घ्यायचा. आणि मी असं बॅग घेतली प्लास्टिकचा पेपर, जाड मधला पेपर घ्यायचा. आणि त्याच्यावरती लाटते. बघा असं पेपर ठेवल्यामुळे असं हाताला पण आपल्या चिकटत नाहीये आणि छान होतो असं नाही का. बघा किती छान झाले. अशा घड्या करून घ्यायच्या याला. थोडंसं सारण घालूया त्याला. हे असं वरचं असं काढून घ्यायचं थोडंसं आणि त्याला असं बघा असं दिसतंय. बघा आमच्या ह्यांना सुद्धा खूप छान येतो बरं का मोदक बनवायला. किती छान बनवतायत. मोदक उकडीचे मोदक करायचे म्हणजे खूप वेळ जातो पण खायला खूप छान लागतात नाही का. कसे बनवतायत बघा. ह्यांना पण सगळं म्हणजे बनवता येतं नाही का. स्वयंपाक सगळा करतात. भाकरी तर खूप छान बनवतात. एक व्हिडिओमध्ये दाखवेल कसे भाकरी बनवतायत ते नाही का. बघा किती छान झालाय तो. मोदक तयार आपले झालेले आहेत. आता आपण असे स्टीमरमध्येच लावणार आहोत. तर हे मोदक असे थोडं पाणी घ्यायचं एक वाटीत आणि असे बुडवायचे.
थोडं बुडवून काढले ना मग चांगले सुकलेले असतात ते हे पण होतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात. त्याला असं एक ग्लेज येतो, मग असं हां. वेगळाच थोडा. हा थोडा ग्लेज येतो त्याला नाही का असं. केशर थोडं दूध घालून केशर ठेवलं होतं ते असं त्याच्यावरती घातलंय नाही का, थोडा कलर पण येतो त्याला, दिसाय पण छान दिसतं नाही का ते. आणि अशी एक एक केशर लावून घ्यायची. कलर भारी छानच येतो त्याचे. ते आपण असे स्टीमरला लावून घेऊया. साधारण किती वेळ लागतो आता? 15 मिनिटं ठेवायचे नाही का, ओके. 10 ते 15 मिनिटं लागतील. आणि आपण असं उघडून बघायचं, त्याला ग्लेज पण येतो नाही का उकडल्यानंतर. आणि किंवा हा पाण्यात हे बोट लावून आपण त्याला टच करून बघू शकतो नाही का चिकटते का काय. आणि नाही चिकटलं की झालं म्हणायचं नाही का. आणि कलर पण छान येतो त्याला. आपण आता चेक करूया. आपले आता मोदक तयार झालेले आहेत बघा, पाहू शकता. आता आपल्या अशा हाताला पण चिकटत नाहीत. आणि बघा कलर पण किती छान आलाय आणि चमकतोय पण असा मोदक नाही का, थोडी चमक आली नाही का. खूप छान झालेत, तुम्ही पण बघा करून. असे आपले मोदक तयार झालेत. असे तूप घालून खायला तर खूप छान लागतो. असं कट करायचा आणि बघा कसं दिसतंय ते सारण आपलं, खूप छान दिसतंय. आणि आपण असं ह्याच्यावरती तूप घालून खूप छान लागतो खायला. या तुम्ही पण मोदक खायला. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. हा चला तर मग भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. अशा तऱ्हेने आज आम्ही पहिला एक मोदक, उकडीचे मोदक बनवायचा व्हिडिओ आज बनवला आहे. आज आम्ही पहिलाच ट्राय केलेला आहे हा. म्हणजे अदर ह्याच्यामध्ये तुम्हाला जरी असे वाटलं व काही चूक वाटते किंवा काही तुम्हाला कॉमेंट करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरती कॉमेंट करा, लाईक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये तो शेअर करा. इथून पुढे अशीच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी आणि थोडे ट्रॅव्हलचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटू.